मुंग्या आपल्या पृथ्वीवरती गेल्या 14 कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. म्हणजे इन अ वे आपण त्यांना म्हणू शकतो की त्या सुपर सिनियर सिटिझन्स ऑफ द वर्ल्ड असा आपण एक त्यांना किताब देऊ शकतो. आणि इतक्या म्हणजे उत्क्रांती होत असताना असंख्य प्राणी आपल्याला माहिती आहे की त्यांची उत्क्रांती झाली आणि ते हळूहळू नामशेष होत गेले काळाच्या ओघात. पण मुंग्या अजूनही टिकून आहेत इतकी वर्ष. आता त्यांच्या आयुष्यमानात पण खूप फरक असतो. म्हणजे जर का तुम्ही राणी मुंगी घेतली तर ती खूप वर्ष जगते. म्हणजे काही जातींमध्ये 30-40 वर्ष सुद्धा ती राणी मुंगी जगल्याच्या नोंदी आहेत. कामकरी मुंग्या ज्या असतात तर त्या काही महिने जगतात आणि जर का नर मुंग्या घेतल्या तर त्या काही आठवडे जगतात. आता या नर मुंग्या विशेष काही काम करत नाहीत ॲज युजल. तर नर मुंग्यांचं काय महत्त्व असतं की त्या राणीला मिलनासाठी आवश्यक असतात. नरांबरोबर मिलन करून त्यांना त्यांची प्रजा वाढवायची असते. पण त्या पलीकडे त्या त्यांच्या वारुळामध्ये काहीही काम करत नाहीत. कुठलीही मुंगी फक्त स्वतःसाठी जगत नाही, ती तिच्या कॉलनीसाठी जगत असते. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणीही स्वार्थी असं मुंगी तुम्हाला बघायला मिळणार नाही. मुंगीचं जे काही सगळं आयुष्य असतं तर ते तिच्या कॉलनी बरोबर बांधलं गेलं असतं. आणि ह्याच्यामुळे काय निर्माण होतं की एकमेकांना कोऑपरेट करून राहण्याची वृत्ती. आणि जेव्हा तुम्ही एकजुटीने कुठलीही गोष्ट करता तर तेव्हा नॅचरली तुम्ही जास्त सक्सेसफुल होऊ शकता. आम्ही मुंग्यांना इकोसिस्टीम इंजिनियर्स असं म्हणतो. ते का तर मुंग्या जेव्हा जमिनीखाली मोठमोठी वारुळं बांधत असतात त्यांची, तर काय होतं की त्यांच्या हालचालीने सतत ती माती वरती खालती होत असते. त्याच्यामुळे जमिनीमध्ये म्हणजे मातीमध्ये हवा खेळती राहते. तर त्याच्यामुळे मुंग्या आपल्या मातीचं आरोग्य चांगलं ठेवतात. त्या निसर्गातला सगळा कचरा स्वच्छ करतात. त्या एक प्रकारे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतात. त्या असंख्य वेगवेगळ्या पक्ष्यांचं खाणं आहे. नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला भेटायला पुण्याहून आली आहे नूतन कर्णिक. नूतन गेली अनेक वर्ष मुंग्यांवरती संशोधन करते. मुंग्यांवरती त्याच त्या मुंग्या ज्या आपल्या घरात जरा इथे तिथे सैरभैर पळताना दिसल्या तर आपण वाचकतो. एवढासा जीव तो, पण आपल्याला अस्वस्थ करून सोडतो. आपली झोप उडते. डोक्याला मुंग्या येतात की आपल्या घरात मुंग्या शिरल्या कशा हे आपल्याला कळत नाही. मूर्ती लहान पण उपद्रव महान असं आपल्याला त्या मुंग्यांकडे बघून वाटत असतं, नाही का? किती गंमत आहे बघा ना. एवढा इंटेलिजंट मनुष्य प्राणी, पण त्याला बेचैन करण्याचं काम ही एवढीशी मुंगी करते. आणि तो माणूस मग विचार करायला लागतो की हा उपद्रव लवकरात लवकर कसा टाळायचा. पण नूतनचं म्हणणं असं आहे की तुम्ही मुंग्यांना उपद्रव समजू नका, त्यांना रिस्पेक्ट द्या. आता हे का, हे आपण नूतनकडनं जाणून घेऊया. नूतन, चाकोरी बाहेरील चार चौघी या कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू मेधाताई मला बोलवल्याबद्दल इतक्या छान प्लॅटफॉर्मवरती. नूतन मुंग्या म्हटलं ना की आम्हाला फक्त काळ्या मुंग्या, लाल मुंग्या, चावऱ्या मुंग्या, न चावणाऱ्या मुंग्या, तुरु तुरु पळणाऱ्या मुंग्या, आमच्या घरात अन्नपदार्थांना चिकटणाऱ्या मुंग्या, हे एवढंच माहिती असतं. आणि तू त्या मुंगीवर इतकी वर्ष संशोधन करतेस. आम्हाला सांग अधिक त्यांच्याबद्दल. मेधाताई, आपल्याला वाटतं ना की मुंग्यांचे फक्त 2च प्रकार आहेत, लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या. किंवा लोकांना वाटतं मुंग्यांबद्दल बोलण्यासारखं काय आहे. त्या सतत सगळीकडे फिरत असतात. त्या असं काही फार रंगीबेरंगीही काही दिसायला नसतात किंवा आकर्षक नसतात. त्यांच्याबद्दल समजून घेण्यासारखं एवढं काय. पण जेव्हा आपण या मुंग्यांना बारकाईने बघायला जातो, त्यांचा अभ्यास करायला जातो, तेव्हा एकाहून एक अद्भुत गोष्टी समोर येत असतात. फॉर एक्झाम्पल, मुंग्या आपल्या पृथ्वीवरती गेल्या 14 कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. म्हणजे इन अ वे आपण त्यांना म्हणू शकतो की त्या सुपर सिनियर सिटिझन्स ऑफ द वर्ल्ड असं आपण एक त्यांना किताब देऊ शकतो. आणि इतक्या म्हणजे उत्क्रांती होत असताना असंख्य प्राणी आपल्याला माहिती आहे की त्यांची उत्क्रांती झाली आणि ते हळूहळू नामशेष होत गेले काळाच्या ओघात. पण मुंग्या अजूनही टिकून आहेत इतकी वर्ष. म्हणजे आपण विचार करू शकतो की निसर्गातली सगळी आव्हानं पेलून त्यांच्याकडच्या सगळ्या युक्त्या वापरून मुंग्या इतकी वर्ष स्वतःला अतिशय यशस्वीपणे आपल्या पृथ्वीवरती टिकवून आहेत. तर हे एक अतिशय मोठी अचिव्हमेंट आहे मुंग्यांची.
आणि जर का बघायला गेलं तर जगभरात मुंग्यांच्या आपल्याला माहिती असलेल्या 15,000हूनही वेगवेगळ्या जाती आहेत. आणि त्या प्रत्येक जातीला जशी आपल्याला नावं असतात तशी प्रत्येक जातीला आपापलं शास्त्रीय नाव आहे. एवढंच नाही तर मुंग्यांचं जर का आपण वारूळ बघायला गेलं अँड कॉलनी बघायला गेलं तर जर का आपण त्याचा अभ्यास करायला गेलं तर आपल्याला कळतं की ते सुद्धा मुंग्यांच्या वारुळाच्या आतमधलं विश्व असंख्य घडामोडींनी भरलेलं आहे. कॉलनी असं तू म्हणालीस ना, म्हणजे मुंग्यांचं वारूळ. थोडक्यात मुंग्यांच्या कॉलनीज असतात म्हणजे काय? आता कुठल्याही मुंग्यांच्या कॉलनीची किंवा जे मुंग्यांचं वारूळ असतं ज्याला आम्ही कॉलनी म्हणतो तर त्याची सुरुवात कशी होते एक्झॅक्टली. आपण पावसाच्या सुरुवातीला खूपदा बघतो की आपल्या घरात एकदम कुठनं तरी पंखवाले किडे येतात किंवा मुंग्या उडत येतात. तर या ज्या मुंग्या असतात पंख असलेल्या, तर या मुंग्या अशा असतात की ज्या पुनरुत्पादनासाठी तयार असतात, म्हणजे ज्या एकमेकांबरोबर मेट होऊन अंडी घालू शकतात. तर होतं काय की एखाद्या वारुळातनं पावसाळ्याच्या सुमाराला अशा असंख्य नर मादी मुंग्या पंख असलेल्या बाहेर पडतात आणि त्यांचं मिलन होतं. आणि जेव्हा मिलन झालेली मादी म्हणजे जी पुढची फ्युचर क्वीन असते तर ती जमिनीमध्ये एक छोटंसं बीळ करते, खड्डा खणते आणि त्याच्यामध्ये अंडी घालते. म्हणजे ही खरी सुरुवात तिथनं होते एखाद्या वारुळाची. आणि मग काय होतं की ती स्वतःला बंद करून घेते आतमध्ये तिच्या अंड्यांबरोबर, कारण ती जर का अंड्यांना सोडून बाहेर गेली तर आज धोका आहे, उद्या कोणी येऊन तिची अंडी खाऊन शकेल. तर त्याच्यामुळे ती त्यांना संरक्षण देण्यासाठी तिथेच बसून राहते. आता ह्याच्यामध्ये तिची उपासमार होऊ शकते. अशा वेळेला ती काय करते की वारुळात किंवा त्या बिळात चिडताना ती स्वतःचे पंख तोडून टाकते आणि त्या पंखांच्या ठिकाणी जे स्नायू असतात तर ते अंतर्गत डिझॉल्व्ह होऊन तिला एनर्जी तिची सगळी रिक्वायरमेंट पुरी करतात. म्हणजे ती आतमध्येच ते मसल्स बेसिकली डिझॉल्व्ह होतात आणि त्याच्यापासून तिला अन्न मिळतं. त्याच्यामुळे ती कुठेही तिचं बीळ सोडून नाही गेली तरी चालू शकतं. मग काय होतं की या अंड्यांमधनं काही कामकरी मुंग्या बाहेर येतात ज्या हळूहळू मोठ्या होऊन तिची आणि तिच्या बाकीच्या पिल्लांची काळजी घेणं सुरू करतात. त्या बाहेर जाऊन खाणं अन्न गोळा करून आणतात. काही मुंग्या वारुळाचं रक्षण करायला लागतात. अशा वेगवेगळी कामं वेगवेगळ्या मुंग्या विभागून घेतात आणि त्याच्यामधनं हे वारुळ वाढायला लागतं. आता ही असते फाउंडिंग स्टेज की ज्याच्यामध्ये काही वर्षात हे वारुळ मोठं होत असतं. कामकरी मुंग्या अजून जास्त खोल जाऊन जमिनीखाली मोठमोठी दालनं बांधायला लागतात, असंख्य वेगवेगळ्या रूम्स बांधायला लागतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या रूम्समध्ये त्या साठवायला लागतात. आणि अशा तऱ्हेने एक वारुळ आकार घ्यायला लागतं. काही वर्षानंतर जेव्हा ते वारुळ त्याच्यामधल्या कामकरी मुंग्यांची संख्या बऱ्यापैकी मोठी होते तेव्हा ती राणी मुंगी ठरवते की आता या वारुळामधनं पंख असलेल्या नर आणि मादी मुंग्या पुढच्या क्रिएट करण्याची वेळ आलेली. आणि मग त्या सुमाराला काही वर्षानंतर पंखवाल्या नर मुंग्या या वारुळामधनं बाहेर येतात की ज्या मिलन करून दुसऱ्या ठिकाणी स्वतःची कॉलनी बांधायला सुरुवात करतात. आणि अशा तऱ्हेने एका कॉलनीचा प्रसार असंख्य ठिकाणी होत राहतो. पण एक वारुळ मग नवीन निर्माण होणारं दुसरं वारुळ, या वारुळामध्ये म्हणजे कॉलनीजमध्ये मतभेद किंवा लढाया होतात का? असंख्य वेळेला होतात. इनफॅक्ट मुंग्यांमध्ये ही जी टेरिटरी असते ही अतिशय स्ट्रॉंग असते. होतं काय की जेव्हा कुठलीही मुंगी म्हणजे तिचं मिलन होतं आणि ती स्वतःची जेव्हा कॉलनी स्टार्ट करायला लागते, जशी ती अंडी घालायला लागते तिची स्वतःची, तसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिच्या अंगावरचे जे केमिकल्स असतात, केमिकल प्रोफाईल असते तिची, जसं म्हणजे आपल्या गळ्यात आपण कधी कधी आय कार्ड घालतो तसंच या मुंग्यांच्या अंगावरचे केमिकल्स हे त्यांचं आय कार्ड असतं. तर ते बदलायला लागतं, तिचा वास बदलायला लागतो. त्याच्यामुळे एका वारुळातनं बाहेर पडलेली मुंगी जी स्वतःची कॉलनी वेगळ्या ठिकाणी सुरू करते आणि स्वतःची अंडी घालते, ती कधीही तिच्या स्वतःच्या वारुळाकडे परत येऊ शकत नाही, कारण आता तिचा वास बदललाय. आता तिच्याच वारुळामधल्या मुंग्या तिला एक परकी मुंगी म्हणून वागणूक द्यायला सुरू करतील आणि ते तिला कधीही घेणार नाही. तर हे सगळं त्यांच्या वासांवरती असतं. तर त्याच्यामुळे एका वारुळातल्या मुंग्या दुसऱ्या वारुळातल्या मुंग्यांना ओळखतात. म्हणजे मुंग्यांच्या काही जाती अशाही आहेत की ज्याच्यामध्ये एकाच जातीच्या मुंग्यांची खूप ठिकाणी वारुळ असतात आणि ते सगळेजण एकत्र अजिबात कुठली भांडणं न करता एकत्र काम करतात. पण बहुसंख्य मुंग्यांच्या जातींमध्ये असं असतं की शक्यतो मुंग्या दुसऱ्या वारुळातल्या मुंग्यांना आपल्या वारुळामध्ये येऊ देत नाहीत. एवढं असूनही या मुंग्यांच्या विश्वामध्ये खूप गमती जमती घडत असतात. जसं की
हे सगळे या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या सिक्युरिटी चेक्स असतात मुंग्यांचे, की ज्या वारुळाच्या दारापाशी बसून बाहेरनं आलेल्या मुंग्यांना त्या सिक्युरिटी चेकमधनं पास करून पाठवत असतात. तर ही तर सगळी सिस्टीम असतेच. पण कधी कधी असंही होतं की हे सगळी सिक्युरिटी सिस्टीम सरपास करून दुसऱ्या जातीच्या मुंग्या एखाद्या वारुळामध्ये प्रवेश करतात, त्याच्या तिथल्या राणीबरोबर आणि तिथल्या सगळ्या कामकरी मुंग्यांबरोबर लढाई करतात आणि त्यांची अंडी आणि पिल्लं पळवून नेतात. का तर ती पिल्लं आपल्या वारुळामध्ये वाढवून त्यांना स्वतःसाठी एक नवीन वर्कर फोर्स तयार करायचा असतो. तर असेही प्रकार घडतात. म्हणजे त्यांना रेट टाकणाऱ्या मुंग्या असं आपण म्हणतो की जे ऍक्च्युली धाडी टाकतात दुसऱ्या वारुळांवरती. तर अशा असंख्य गमती जमती घडत असतात मुंग्यांच्या विश्वामध्ये. आता तू म्हणालीस ना राणी मुंगी त्यांची हे, पण राणी मुंगीला राणी मुंगी बनवतं कोण? तिकडे पण मतदान आहे का त्या कॉलनीत? मतदान असं नाही, पण प्रत्येक जातीप्रमाणे त्या जातीमधली राणी मुंगी कशी बनते तर ते ठरतं. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण अनेक पंखवाल्या मुंग्या उडताना बघतो. तर या पंखवाल्या मुंग्यांमध्ये काही नर मुंग्या असतात, काही मादी मुंग्या असतात. त्यांचं मिलन होतं आणि अशी मिलन झालेली मुंगी पुढे जाऊन राणी मुंगी बनते. काही काही जातींमध्ये असं असतं की त्यातले ज्या कामकरी मुंग्या असतात तर त्यांच्या काही पिल्लांना एक स्पेशल प्रोटीन रिच डाएट खायला घालतात, जेणेकरून ते जी पिल्लू असतं तर ते पुढे जाऊन राणी मुंगी बनतं. सो प्रत्येक जातीप्रमाणे या पद्धती बदलत राहतात. काही जातींमध्ये एकच राणी मुंगी असते, काही जातींमध्ये खूप राणी मुंग्या एकत्र येऊन कॉलनीमध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करतात आणि त्यांच्यामध्ये कोऑपरेशन असतं, सहकार्य करून त्या कॉलनी पुढे चालवत असतात. म्हणजे युती असते त्यांची, युती असते, महायुती. आणि कधी कधी ती तुटते पण. पण ह्या ज्या सगळ्या राण्या आहेत एकत्र येऊन काम करतायत महायुतीने, त्यांचं काम कसं चालतं? मुंग्यांच्या बहुतेक सगळ्या जातींमध्ये राणी मुंगी जी असते तर ती आकाराने मोठी असते आणि तिचं मुख्य काम हे असतं की अंडी घालणं. आपण म्हणू शकतो की ती एक प्रकारचं अंडी घालणारं मशीन असते. काही मुंग्यांच्या जातींमध्ये मुंग्यांची राणी शेकडो अंडी घालते, काही मुंग्यांच्या जातींमध्ये ती हजारोच्या संख्येने दिवसभरात अंडी घालत असते आणि बाकीच्या ज्या कामकरी मुंग्या असतात तर त्या तिच्या अंड्यांची काळजी घेत असतात किंवा त्यातनं बाहेर येणाऱ्या अळ्यांना किंवा तिच्या पिल्लांना खाणं भरवणं, त्यांची काळजी घेणं, अशी असंख्य कामं कामकरी मुंग्या करत असतात. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण राणी मुंगी म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात पटकन काय येतं की राणी मुंगी म्हणजे जी सगळ्यांना कंट्रोल करते किंवा जिचा वचक आहे सगळ्यांवरती. पण मुंग्यांच्या समाजा व्यवस्थेमध्ये राणी मुंगीचं महत्त्व एवढ्यासाठी की ती अंडी घालते आणि कॉलनी सतत पुढे चालू ठेवते प्रजनन करून. याच्या पलीकडे तिला विशेष महत्त्व नसतं. कारण काय तर बाकीच्या ज्या सगळ्या कामकरी मुंग्या असतात तर त्या आपापसात सगळे निर्णय घेऊन सगळी कामं बिनभोभाटपणे पार पाडत असतात. आणि हे वैशिष्ट्य आहे मुंग्यांच्या समाजव्यवस्थेचं. म्हणजे मुंग्यांना हायली युसोशल इन्सेक्ट असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ काय की त्या खऱ्या अर्थाने सामाजिक प्राणी आहेत, ज्यांच्यामध्ये फक्त एकच म्हणजे इंडिव्हिज्युअल असा आहे की जो अंडी घालतो. इथे राणी मुंगी की जी अंडी घालत असते आणि बाकीच्या ज्या सगळ्या कामकरी मुंग्या असतात तर त्यांनी स्वतःची अंडी घालण्याची क्षमता म्हणजे त्या वापरत नाहीत आणि त्यांनी ती गिवअप केली, म्हणजे त्यांनी त्याचा त्याग केला आहे आणि त्या अंडी न घालता राणी मुंगीच्या अंड्यांची काळजी घेण्यासाठी आपलं सगळं आयुष्य घालवत असतात. पण ह्या बाकीच्या ज्या मुंग्या ज्या आपली प्रजनन क्षमता सोडून देतात त्या राणी मुंगीसाठी तिची अंडी सांभाळत बसतात, हे शहाणपण त्या मुंग्यामध्ये कसं येतं? आता कसं होत गेलंय की उत्क्रांती होत असताना एखादी प्रजाती यशस्वी होईल का नाही तर हे मुंग्यांच्या बाबतीत एका मुंगीवरनं ठरत नाही, तर त्यांचं सगळं वारूळ किती यशस्वी होत जातंय त्याच्यावरती ठरतं. म्हणजे बेसिकली एखादं वारूळ बाकीच्या वारुळांच्या तुलनेत किती स्वतःला टिकवून ठेवू शकतं ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरत असतात. आता इथे कसं होतं की मुंग्यांच्या कॉलनीमध्ये सगळ्या मुंग्यांची कामं विभागलेली असतात. म्हणजे कोणी कुठलं काम करायचं हे ठरलेलं असतं. ते कोण ठरवतं? आता हे त्या वारुळाची गरज जशी असेल त्याच्याप्रमाणे ठरलं जातं. फॉर एक्झाम्पल, आज वारुळामध्ये बाहेर म्हणजे काही मुंग्या अशा असतात की ज्या फक्त बाहेरनं खाणं गोळा करून आणण्याचं काम करतात. काही मुंग्या अशा असतात की ज्यांचं स्पेशलायझेशन असं असतं की त्या फक्त पिल्लांची काळजी घेतात. काही मुंग्या वारुळाचा एखादा भाग तुटलाय तर त्याची डागडुजी करण्यात एक्सपर्ट असतात. तर काही मुंग्या सैनिक मुंग्या असतात.
की ज्या लढवय्या असतात, ज्या त्यांच्या कॉलनीवरती काही आक्रमण झालं तर त्या जाऊन फाईट करू शकतात. असे प्रत्येकीचे रोल ठरलेले आहेत. आणि समजा जर का असं लक्षात आलं की अरे सैनिक कमी पडत आहेत, तर त्याच्याप्रमाणे किंवा म्हणजे ज्या मुंग्या पुनरुत्पादन करू शकतील अशा पंखवाल्या मुंग्या काही कमी पडत आहेत, तर अशा वेळेला तो संदेश राणीला जातो आणि ती त्याप्रमाणे वेगवेगळे अंडी घालून वेगवेगळी पद्धतीने प्रजा वाढवते. आणि जेव्हा सगळेजण वेगवेगळी कामं विभागून घेऊन करतात, तर तेव्हा अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था अतिशय यशस्वी होते असं उत्क्रांतीत दिसून आलेलं आहे. मला एक सांग की तुला मुंग्यांवर अभ्यास करावा असं का वाटलं? ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर हे खूप ॲक्सिडेंटली घडलं माझ्या बाबतीत. मी प्रोफेसर राघवेंद्र गदकरांकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गांधील माशांचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. कारण त्यांची जी लॅबोरेटरी आहे तर त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य गांधील माशांचा अभ्यास करण्यासाठी वेचलेलं आहे. तर मी पण सगळ्यांप्रमाणे तिथे गांधील माशांचा अभ्यास करायला गेले. 4-5 वर्ष मी गांधील माशांचा अभ्यास केला की त्यांची या कागद माशांची पोळी कशी असतात, त्याच्यामध्ये ती क्वीन असते आणि वर्कर्स असते, तर त्यांचे संबंध कसे असतात, अशा खूपशा गोष्टींचा मी अभ्यास करत होते. पण काय की कितीही असे प्रयोग करताना काळजी घेतली, काळजीपूर्वक काम केलं तरी कधी ना कधीतरी दंश होतोच या माशांचा. मग माझ्या लक्षात आलं की मला या दंशाची ॲलर्जी आहे आणि ती ॲलर्जी इतकी सिव्हिअर व्हायला लागली की मग मी निर्णय घेतला की आपल्याला हे काम थांबवावं लागेल. वाईट तर खूप वाटत होतं. मग मला प्रोफेसर गदकरांनी उपाय सुचवला की तू एवढं वाईट वाटून नको घेऊ, आपण ॲन्ड्सवरती पण रिसर्च करतो, तर तू मुंग्यांचा अभ्यास का नाही करायला लागत. आणि मग म्हणून अशा प्रकारे ॲक्सिडेंटली मी मुंग्यांचा अभ्यास सुरू केला आणि मी डायकामा मुंग्यांचा अभ्यास केला. आणि त्यांची जी सगळी सिस्टीम होती, डायकामा मुंग्यांची समाज व्यवस्था, तर ती इतकी फॅसिनेटिंग होती की मी ठरवलं की आता आयुष्यभर फक्त मुंग्यांवरती फोकस करायचं, बाकी काही करायचं नाही. नूतन, तू ज्या डायकामा मुंग्यांवर काम केलंस ना, त्याबद्दल आम्हाला सांग ना जरा. डायकामा या मुंग्या खूप स्पेशल मुंग्या आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बहुसंख्य मुंग्यांच्या जातींमध्ये एक मुंगी, राणी मुंगी अशी असते की जी आकाराने मोठी असते. डायकामा मुंग्यांमध्ये गंमत अशी आहे की त्यांच्यामध्ये राणी मुंगीच नसते. म्हणजे तुम्ही जर का त्या मुंग्यांच्या वारुळातल्या सगळ्या मुंग्या काढून बघितल्या तर सगळेजण एकसारखे दिसतात. तरीही फक्त एकच मुंगी अशी आहे त्यांच्यामध्ये की जी अंडी घालण्याचं काम करते, म्हणजे जिला आपण फंक्शनल क्वीन असं म्हणू शकतो. खऱ्या अर्थाने ती राणीसारखी दिसत नाही, पण तिचं जे कार्य आहे तर ते राणी मुंगीसारखंच चालतं. आता ही अशासाठी खूप इंटरेस्टिंग मुंगी आहे कारण ह्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने ती मुंगी राणी मुंगी बनते तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर या मुंग्यांमध्ये काय होतं की सगळ्या मुंग्या जेव्हा जन्म घेतात वारुळात तर तेव्हा त्यांना पंखांच्या जागी एक छोटासा ऑर्गन असतो ज्याला आम्ही म्हणतो जेमा. आता या अवयवाचं काम काय असतं की हा अवयव त्याच्यामधनं एक प्रकारचे केमिकल सिग्नल सोडतो ज्याच्यामुळे नर मुंग्या आकर्षित होतात आणि अशा नर मुंग्या हा जेमा अवयव असलेल्या मादी मुंग्यांकडे आकर्षित होऊन त्यांचं मिलन होतं आणि अशा मादी मुंग्या अंडी घालू शकतात. इथे गंमत अशी होते डायकामामध्ये की जी त्यावेळेला वारुळात असणारी राणी मुंगी असते तर तिच्या वारुळामध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुंगीचे हे जे जेमा अवयव असतात तर ते दातांनी कुरतडून तोडून टाकते. म्हणजे काय होतं की जर का तिने ते जेमा तोडून टाकले तिच्या पिल्लांचे तर ते नराला अट्रॅक्ट करू शकणार नाहीत, आकर्षित करू शकणार नाहीत आणि अशा मुंग्या कधीही आयुष्यात मेट होऊ शकणार नाहीत आणि मिलन होऊन त्या कधीच अंडी घालू शकणार नाहीत. म्हणजे एक प्रकारे ती तिच्या वारुळामध्ये नपुसंक किंवा स्टराईल मुंग्यांचा एक क्यू तयार करते की ज्यांना काही ऑप्शनच राहत नाही, की ज्या कधी आयुष्यात अंडी घालणार नाही आहेत आणि तिला तिच्यासाठी वर्कफोर्स मिळणार आहे कारण त्या सगळ्या तिच्यासाठी काम करणार आहेत. आणि जगातल्या काही फार थोड्या मुंग्या म्हणजे मुंग्यांचे ग्रुप्स असे की ज्याच्यामध्ये राण्या नाही आहेत आणि अशापैकी हा डायकामा मुंग्यांचा ग्रुप आहे की ज्यांच्यामध्ये राणी नसून सुद्धा राणी असल्याप्रमाणे सगळं वारुळातलं कार्य चालतं. पण हे जे नर असतात ना त्यांच्यातला एखादा राजा होऊ इच्छित नाही. आता इथे कसं असतं की मुंग्यांची कॉलनी ही एक मातृसत्ताक कॉलनी असते ज्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती मादी मुंग्या असतात. म्हणजे कोण कोण असतं, एक राणी मुंगी असते, खूप मोठ्या प्रमाणावरती तिच्या कामकरी मुंग्या असतात आणि अगदी थोड्या प्रमाणावरती नर मुंग्याही असतात. आता त्यांच्या आयुष्यमानात पण खूप फरक असतो. म्हणजे जर का तुम्ही राणी मुंगी घेतली तर ती खूप वर्ष जगते, म्हणजे काही जातींमध्ये 30-40 वर्ष सुद्धा
ती राणी मुंगी जगल्याच्या नोंदी आहेत. कामकरी मुंग्या ज्या असतात तर त्या काही महिने जगतात आणि जर का नर मुंग्या घेतल्या तर त्या काही आठवडे जगतात. आता या नर मुंग्या विशेष काही काम करत नाहीत ॲज युजल. तर नर मुंग्यांचं काय महत्त्व असतं की त्या राणीला मिलनासाठी आवश्यक असतात, नरांबरोबर मिलन करून त्यांना त्यांची प्रजा वाढवायची असते. पण त्या पलीकडे त्या त्यांच्या वारुळामध्ये काहीही काम करत नाहीत. तर त्या साधारण एक आठवडाभर वगैरे वारुळात राहतात आणि जर का त्या स्वतःहून बाहेर पडल्या नाहीत दुसऱ्या कॉलनीमधल्या मुंग्यांबरोबर मेट करण्यासाठी, तर या वारुळातल्या मुंग्या त्यांना लिटरली हाकलून देतात आणि तसंही त्यांचं आयुष्यमान कमी असतं. त्याच्यामुळे मेटिंग झालं की त्या मरून जातात. एवढ्या चिमुकल्या मुंग्यांवरती तुम्ही कसा रिसर्च करता, काय काळजी घेता? हा रिसर्च करणं हे एक खूप म्हणजे कष्टाचं काम आहे. मुंग्यांवरचा रिसर्च आहे म्हणजे आम्ही स्वतः खूप एन्जॉय करतो कारण आम्हाला इंटरेस्ट आहे या विषयामध्ये. पण बघायला गेलं तर एक सर्वसाधारण मेथड अशी असते की आता तुम्ही तो एक्सपेरिमेंट कसा डिझाईन करता, हे तुम्ही कुठला प्रश्न विचारताय त्या मुंग्यांबद्दल त्याच्याही वरती अवलंबून असतं. असे काही प्रश्न असतात की ज्याच्यासाठी तुम्ही फक्त मुंग्यांचं वारूळ शोधून त्याच्याजवळ बसलात आणि काही गोष्टी ऑब्झर्व केल्यात तरी तुम्हाला उत्तरं मिळू शकतात. काही काही प्रश्न असे असतात की ज्याच्यासाठी तुम्हाला जमिनीखालच्या त्यांच्या वारुळामध्ये काय चाललंय हे जाणून घ्यायचं असतं. मग याच्यासाठी काय करणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते सगळं वारूळ खणून लॅबमध्ये आणावं लागतं. तर आणि आम्ही काय काळजी घेतो की आम्हाला हे सगळं करत असताना हे शास्त्रीय संशोधन करत असताना आम्हाला कुठेही निसर्गातल्या मुंग्यांच्या वारुळाला किंवा त्यांच्या स्थानाला धक्का लावायचा नाहीये. म्हणून आम्ही काय करतो की अतिशय काळजीपूर्वक त्यांना कुठलीही इजा पोचू न देता मुंग्यांना त्यांच्या सगळ्या वारुळातल्या बाकीच्या गोष्टींना, की त्यांची अंडी असतील, पिल्लं असतील, अतिशय काळजीपूर्वक या गोष्टी सगळ्या गोळा करून आम्ही आमच्या लॅबमध्ये आणतो. त्यांच्यासाठी कृत्रिम घरं तयार करतो आमच्या लॅबोरेटरीमध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांना सोडतो. निसर्गातल्या जशा गोष्टी आहेत की त्यांना किती टेम्परेचर लागतं जमिनीखाली किंवा किती % ह्युमिडिटी लागते, या सगळ्या रेप्लिकेट करतो लॅबमध्ये की जेणेकरून त्यांना फरक जाणवणार नाही की त्या कुठेतरी दुसरीकडे राहत आहेत. आणि जे त्यांचं निसर्गातलं खाणं आहे तर ते सगळं देतो त्यांना आमचा एक्सपेरिमेंट होईपर्यंत, जो अगदी काही दिवसांचा असतो, तेवढ्या वेळापुरता आम्ही त्यांना त्या सेटअपमध्ये ठेवतो. त्यांची अतिशय चांगली काळजी घेतो. काम झाल्यानंतर त्यांना जिथनं गोळा करून आणलं त्या ठिकाणी परत सोडून देतो आणि ते लगेच दुसरं वारूळ बांधतात. आता तू बघा, आम्ही कसे घरात मुंग्या आमचंच खाणं खाताना बघतो. तू म्हणालीस त्यांना जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेत आणता तेव्हा तुम्ही त्यांना निसर्गातलं खाणं देता. हे निसर्गातलं खाणं काय असतं? मुंग्यांच्या वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं खातात. काही ज्या मुंग्या असतात तर त्या फक्त झाडांच्या बिळ्या गोळा करतात. काही मुंग्या असतात तर त्या जिवंत बाकीचे किडे पॅरलाइज करून त्यांना आणून ठेवतात आपल्या वारुळामध्ये. काही मुंग्या फक्त मेलेले किडे किंवा मेलेले प्राणी खातात. काही मुंग्या कुजलेले पदार्थ खातात. तर काही मुंग्या फक्त मध पितात. किंवा काही मुंग्या अशाही आहेत अमेरिकेमध्ये दिसणाऱ्या की ज्या फक्त बुरशीची शेती करतात आणि फक्त तेवढी बुरशी खाऊन राहतात. त्याच्यामुळे जेवढ्या मुंग्यांच्या जाती आहेत त्याप्रमाणे प्रत्येक जातीचे खाण्याचे चॉईसेस वेगवेगळे आहेत. माझ्या ज्या डायकामा मुंग्या आहेत तर त्यांना वाळवी खूप आवडते आणि दुसरं म्हणजे नाकतोडे सुद्धा त्या खातात. पण मग आता हे वाळवी आणि नाकतोडे त्यांच्यासाठी रोज आणून ठेवणं तर हे कामच असतं. म्हणजे दिस इज अ पार्ट ऑफ दॅट एक्सपेरिमेंट की तुम्हाला जसं मायक्रोस्कोप खाली त्या मुंग्यांकडे तासनतास बघून त्यांची ऑब्झर्वेशन जशी घ्यावी लागतात तर त्याचप्रमाणे हेही करावं लागतं की रोज सकाळी उठा आणि जंगलांमध्ये जा आणि वाळवी आणि जिथे कुठे नाकतोडे सापडतील तर ते गोळा करून आणा आणि ते त्यांना द्या खायला. कारण त्याच्याशिवाय त्यांचं जे वागणं आहे, जे निसर्गातलं वागणं आहे, तर ते तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे आपण आपल्याकडनं प्रयत्न करायचा की आपण जास्तीत जास्त त्यांना नॅचरल कंडिशन्स कशा देऊ शकतो. हे तू जे सांगतेस ते सगळं इंटरेस्टिंग आहे. डोक्याला मुंग्या आणणार आहे. मी तुला मगाशी म्हटलं तसं जेव्हा आम्ही मुंग्या बघतो की नाही तेव्हा आम्हाला त्या एकतर त्याचा एकच रंग दिसतो आहे, तर लाल किंवा काळ्या. त्या दोन्ही एकदम काही घरात प्रवेश केलेल्या आम्ही बघितलेले नाही आहेत अजूनपर्यंत. आणि त्याच्यामुळे ना लहान मोठ्याही त्या आम्हाला काही दिसत नाही, सगळ्या सारख्याच आकाराच्या दिसतात. मग तुम्ही जेव्हा संशोधन करता तेव्हा तुम्हाला ही मुंगी त्या मुंगीपेक्षा वेगळी आहे हे वगैरे म्हणजे गोंधळ नाही होत? आता ह्याच्यामध्ये एक मुंग्यांची जात दुसऱ्या मुंग्यांच्या जातीपासून जर का वेगळी ओळखायची असेल तर त्याच्यासाठी एक शास्त्रीय पद्धत आहे जिला म्हणतात टॅक्सॉनॉमी. ह्याच्यामध्ये आम्ही मुंग्यांच्या शरीरावरची वेगवेगळी वैशिष्ट्य मायक्रोस्कोप खाली चेक करतो
म्हणजे त्या मुंग्यांचं डोकं कसं आहे, त्यांचे माउथ पार्ट्स कसे आहेत, किंवा त्यांच्या बॉडीवरचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांच्या अंगावरती किती केस आहेत, अशा असंख्य बारीक सारीक गोष्टींनं त्या कॅरेक्टरिस्टिक्सवरनं आम्हाला ओळखता येतं की एक मुंग्यांची जात दुसऱ्या मुंग्यांच्या जातीपासून कशी वेगळी आहे. आता जर का तुम्ही एकाच वारुळातल्या सगळ्या मुंग्या घेतल्यात तर बहुतेक वेळेला असं कधी कधी होतं की खूप साऱ्या मुंग्या, कामकरी मुंग्या एकमेकांसारख्या दिसतात, आपल्याला त्या ओळखता येत नाहीत. मग अशा वेळेला आम्ही काय करायचो की माझ्या लॅबोरेटरीमध्ये जेव्हा आम्ही एक्सपेरिमेंट्स करायचो मुंग्यांवरती, तेव्हा आम्ही एक नॉन टॉक्सिक आणि क्विक ड्राईंग असा पेंट मिळतो की जो मुंग्यांना काही हानिकारक नाही आहे, तर असा आणि पटकन वाळतो. तर असा पेंट घेऊन काडीने प्रत्येक मुंगीच्या अंगावरती वेगवेगळ्या रंगांचे ठिपके द्यायचो. आता मुंग्यांच्या अंगावरती 3 ठिकाणी तुम्हाला ठिपके देता येतात आणि असे आम्ही 8-10 कलर्स वापरायचो. म्हणजे जर का आपण कॉम्बिनेशन्स केली तर या कॉम्बिनेशनमधनं तुम्ही 800-900 मुंग्यासुद्धा अशा वेगवेगळ्या रंगांच्या ठिपक्यांनी मार्क करू शकता. आणि मग त्याच्यामुळे कळतं की अरे रेड किंवा लाल रंग दिलेली मुंगी पिवळ्या रंगाच्या मुंगीच्या मागे धावती. आणि असं करून तुम्हाला तुमचे ऑब्झर्वेशन्स लिहून काढायला सोपं होतं. बरोबर. नाही तर जेव्हा सगळेच सारखे दिसतात तेव्हा तुम्ही एक मुंगी दुसऱ्या मुंगीशी कशी वागते हे शब्दात कसं उतरवणार. म्हणून आम्ही तो कलर कोड देतो. आणि बँगलोरमध्ये IISc मध्ये मी प्रोफेसर राघवेंद्र गदककर यांच्याकडे काम केलं आणि त्यांनी ऑन टॉप ऑफ इट ह्यांचा एक इथोग्राम डेव्हलप केला होता. इथोग्राम म्हणजे काय की प्रत्येक मुंगी जे वागते की तिचा म्हणजे जे काही गोष्ट घडते तिच्या बाबतीत, तर त्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक स्वभाव वैशिष्ट्यासाठी एक एक कोड तयार केला. की समजा एखादी मुंगी दुसऱ्या मुंगीला पकडत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही CH लिहा. CH म्हणजे चेस, म्हणजे एक मुंगी दुसऱ्या मुंगीला चा पाठलाग करते. अशा पद्धतीने त्यांनी तिच्या प्रत्येक वागण्यासाठी एक एक असा कोड डेव्हलप केला जो आम्ही वापरून आमचे एक्सपेरिमेंट्स करत गेलो. पण हा एवढासा चिमुकला जीव, त्याचा एवढासा चिमुकला मेंदू, मगाशी तू काय म्हणालीस की उत्क्रांती होत असताना अनेक जीव नष्ट झाले पण हा टिकलाय. कित्येक कोटी वर्षापूर्वी जन्माला आलेला हा जीव अजून टिकलाय, ते कसं शक्य झालं? याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की कुठलीही मुंगी फक्त स्वतःसाठी जगत नाही, ती तिच्या कॉलनीसाठी जगत असते. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणीही स्वार्थी असं मुंगी तुम्हाला बघायला मिळणार नाही. मुंगीचं जे काही सगळं आयुष्य असतं तर ते तिच्या कॉलनी बरोबर बांधलं गेलं असतं. आणि ह्याच्यामुळे काय निर्माण होतं की एकमेकांना कोऑपरेट करून राहण्याची वृत्ती. आणि जेव्हा तुम्ही एकजुटीने कुठलीही गोष्ट करता तर तेव्हा नॅचरली तुम्ही जास्त सक्सेसफुल होऊ शकता. आणि मुंग्यांच्या कॉलनीमध्ये एक्झॅक्टली तेच होतं की एकजुटीने राहणं आणि कामाची केलेली विभागणी, सगळे येऊन एकत्र येऊन पिल्लांची काळजी घेतात. आणि जेव्हा अशी सिस्टीम असते की जेव्हा सगळेजण आपापली कामं बिनबोभाटपणे पार पाडत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये भांडणारा वावच उरत नाही. आणि हेच त्यांच्या यशाचं रहस्य की म्हणून हा जीव एवढी वर्ष उत्क्रांतीमध्ये टिकून राहिला, कारण ते सगळे मिळून सगळ्या प्रॉब्लेम्सवरती मात करून पुढे जात असतात आणि एकमेकांना मारत नाही. पण इतकी ही बुद्धिमान तल्लख मुंगी आहे, ती सुद्धा शेवटी छोटासा जीव आहे. त्यामुळे धोधो पावसात जर ती आपलं कॉलनी सोडून बाहेर आली, पारूळ सोडून बाहेर आली, तर ती वाहूनच जाईल. आणि थंडी पण काही काही प्रदेशात खूप थंडी पडते. मग थंडीत किंवा पावसाळ्यात ह्या मुंग्या कशा तग धरतात? मुंग्यांकडे कुठलाही तुम्ही प्रश्न द्या त्याला उत्तर आहे. जेव्हा खूप धोधो पाऊस असतो तर तेव्हा या मुंग्या वारुळातनं बाहेरच पडत नाहीत. सिंपल, त्या वारुळाचं दार आतनं बंद करून घेतात. आणि खूप सगळ्या जातीच्या मुंग्यांच्या वारुळाची रचना अशी असते की पाणी डायरेक्टली आत जात नाही, त्याच्यामुळे त्या आत सुरक्षित राहू शकतात. आता राहायला काही मुंग्या म्हणजे थंडीतल्या मुंग्यांचा प्रश्न की काही मुंग्या हाय अल्टिट्यूडला राहणाऱ्या असतात, म्हणजे हिमालयातल्या मुंग्या. हिमालयात पण राहणाऱ्या काही मुंग्यांच्या जाती आहेत. अशा वेळेला काय होतं की त्या मुंग्या जमिनीखाली जेव्हा सबझिरो टेम्परेचर जातं तर तेव्हा या मुंग्या जमिनीखाली बेसिकली जास्त काही हालचाल न करता राहतात. त्यांच्या हालचाली मंदावतात, त्यांचं मेटाबॉलिझम मंदावतं. त्याच्यानंतर त्यातली जी राणी मुंगी असते तर तिचा अंडी घालण्याचा रेट जो असतो तो एकदम कमी होतो, म्हणजे ती नवीन प्रजा वाढवत नाही अशा काळामध्ये. आणि त्यांनी आधी जे खूप खाऊन घेतलेलं असतं तर शरीरातलं जे स्टोर्ड फॅट असतं तर त्याच्यावरती त्या जगतात. काही मुंग्या त्यांच्या शरीरामध्ये अँटी फ्रीजिंग जी केमिकल्स असतात, ग्लिसरॉल सारखी, तर असे केमिकल्स उत्पन्न करतात ज्याच्यामुळे त्यांच्या स्वतःचं रक्त गोठत नाही. तर मुंग्यांच्याकडे अशा बऱ्याच ट्रिक्स आहेत वेगवेगळ्या चॅलेंजेसवरती मात करून जगण्याच्या.
मेधाताई, तुम्ही आता मगाशी म्हणालात ना की मुंग्यांचा आपल्याला उपद्रवच जास्त होतो, किंवा मी जरी कितीही मुंग्यांवरती बोलत असले तरी बहुसंख्य वेळेला लोक मला येऊन विचारतात की मुंग्या फार त्रास देत आहेत, तर काय करता येईल त्याच्यासाठी. पण मला इथे ही जी मुंग्यांची फक्त उपद्रवी मुंग्या ही जी ओळख सगळीकडे झालेली आहे तर ती थोडी पुसून काढायची. याचं कारण असं की मुंग्यांचे निसर्गात असलेले फायदे आणि आपल्यालाही होणारे फायदे असंख्य आहेत की जे आपल्याला माहितीच नसतात. कारण आपण मुंग्यांना कधीच खिचगंटीत धरत नाही. पण ॲक्च्युली जर का तुम्ही बघायला गेलात तर मुंग्या, खूप साऱ्या जातीच्या मुंग्या वेगवेगळे किडे खातात आणि असे कित्येक किडे असे आहेत की जे आपल्या शेतीसाठी हानिकारक आहेत. तर अशा किड्यांना खाऊन ॲक्च्युली मुंग्या पेस्ट कंट्रोलचं काम करत असतात. कित्येक जातीच्या मुंग्या कुजलेले पदार्थ खात असतात किंवा कुजलेले प्राणी आणि सगळं निसर्गातला कचरा संपवण्याचं काम करत असतात खाऊन. म्हणजे ते ॲक्च्युली सगळं जंगलांमधला कचरा साफ ठेवण्याचं काम करतात. इमॅजिन करा की मुंग्या जर का सगळ्या जगातनं नाहीसा झाल्या तर केवढ्या प्रमाणावरती तुम्हाला सगळीकडे कचरा साठलेला दिसेल. दुसरं म्हणजे खूप साऱ्या मुंग्या हे असंख्य वेगवेगळ्या पक्ष्यांचं अन्न आहे, ते त्यांच्या मेन्यू कार्डवरती आहेत. तर त्याच्यामुळे मुंग्या बाकीच्या पक्ष्यांना पण खाण्यासाठी आवश्यक आहेत. तसंच दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुंग्यांना इकोसिस्टीम इंजिनियर्स असं म्हणतो. ते का तर मुंग्या जेव्हा जमिनीखाली मोठमोठी वारुळं बांधत असतात त्यांची, तर काय होतं की त्यांच्या हालचालीने सतत ती माती वरती खालती होत असते. त्याच्यामुळे जमिनीमध्ये मातीमध्ये हवा खेळती राहते आणि जमिनीचा पोत सुधारतो. म्हणजे हे खूप आवश्यक आहे की आपल्या जमिनी हेल्दी राहण्यासाठी मुंग्यांची त्यांच्यामधली जी सगळी हालचाल आहे तर ती असणं हे अतिशय आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे मुंग्या आपल्या मातीचं आरोग्य चांगलं ठेवतात, त्या निसर्गातला सगळा कचरा स्वच्छ करतात, त्या एक प्रकारे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतात, त्या असंख्य वेगवेगळ्या पक्ष्यांचं खाणं आहेत आणि हे तर सगळे फायदे आहेतच मुंग्यांचे. पण दुसरं म्हणजे काय की मुंग्यांच्या कॉलनीमध्ये मुंग्या एकमेकांशी कशा वागतात ह्याच्यावरती आजपर्यंत जगभरात संशोधकांनी खूप काम केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला हे माहिती आहे की आपण सगळीकडे आपल्या आसपास नेहमी ट्रॅफिक जॅम्स बघतो. मुंग्यांच्या कॉलनीमध्ये पण हजारो मुंग्या एकत्र राहत असतात, पण आपण कधीही बघितलं नाही की मुंग्या चालताना तिथे ट्रॅफिक जॅम झाले. बरोबर, त्याने मी शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत चालत जात असतात. मग हे कसं होतं ह्याच्यावरती खूप संशोधकांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती बेस्ड त्यांनी काही अँट अल्गोरिथम्स बनवलेले आहेत. म्हणजे ज्याचा उपयोग आपल्याला आपली ट्रॅफिक मॅनेज करण्यात पण काही देशांमध्ये केला गेलेला आहे. इनफॅक्ट एअरलाईन ट्रॅफिक, रोड ट्रॅफिक, इंटरनेट ट्रॅफिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुंग्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करून वेगवेगळे प्रोग्रॅम्स बनवले गेलेत की जे ॲक्च्युली वापरले गेलेत आणि ज्याचा फायदा झालेला आहे. इनफॅक्ट अजून काही वेगवेगळी क्षेत्र म्हणजे रोबोटिक्स, की मुंग्यांच्या शरीर रचनेवरती आधारलेले छोटे छोटे रोबो पण तयार केले गेलेले की जे कुठे वणवे लागलेत, कुठे पूर आलेत अशा ठिकाणी चटकन जाऊन माहिती काढून घेऊन येऊ शकतील. अशा वेळेला मुंग्यांच्या छोट्या साईजचा त्यांच्या शरीर रचनेवरती आधारित बनवल्या गेलेल्या रोबोटचा उपयोग होऊ शकतो की जिथे आपण माणसं पोचू शकत नाही अशा ठिकाणी हे रोबोट्स पोचून इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करून आणू शकतात. किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये पण आज बघायला गेलं तर मुंग्या काय करतात की त्या त्यांच्या जमिनीखालच्या घरांमध्ये वेगवेगळं खाणं साठवून ठेवत असतात, पण कधीही बुरशी लागत नाही त्याला. खूप ह्युमिड कंडिशन असते, राईट, दमट कंडिशन असते, तरीही खाणं चांगलं राहतं. तर अशासाठी मुंग्या काही प्रिझर्वेटिव्स त्याच्यामध्ये टाकत असतात. एवढंच नाही तर मुंग्या आपल्या शरीरातनं वेगवेगळ्या प्रकारची अँटीबायोटिक्स तयार करत असतात की ज्याचा उपयोग त्यांना आपलं वारूळ स्वच्छ ठेवण्यासाठी होत असतो. तर आता काही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज अशा टाईपचं अँटीबायोटिक्स किंवा अशी केमिकल्स बनवता येत आहेत का याच्याही वरती संशोधन करत आहेत. म्हणजे मुंग्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले आपल्याला असलेले फायदे असंख्य आहेत. पण ते अँटीबायोटिक्स बनवतात म्हणजे त्यांनाही रोग होत नसतील? एक्झॅक्टली, त्यांनाही रोग होत नाहीत. आणि ही त्यांच्याकडची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे एवढ्या छोट्या मुंग्यांची की आपण म्हणतो की एवढ्या छोट्या जीवांना काय बुद्धिमत्ता असणार, पण आज त्या आपल्याही पेक्षा अतिशय भारी अँटीबायोटिक्स बनवू शकत आहेत की ज्यांची क्षमता दीर्घकाळ टिकून राहणारी असते. आणि मेधाताई, एवढंच नाही तर मुंग्यांना हे पण माहिती असतं की आपल्या घराची आणि त्यांच्या वारुळाची किंवा स्वतःची स्वच्छता कशी ठेवायची. मुंग्या एकतर स्वतःला सतत चाटत असतात. आपण खूपदा बघतो की ती मुंगी तिचे जे अँटेना असतात तर ते हलवत असते किंवा तिचे पाय
तिच्या अँटेनामधनं असं असं काय काय करून स्वच्छ ठेवत असते. असं जर का एखादी मुंगी तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला तिच्या सगळ्या हालचाली दिसतील. आता ती असं का करते तर बेसिकली ती जेव्हा स्वतःला चाटत असते तेव्हा ती तिच्याच अंगातनं बाहेर येणारी केमिकल्स सगळी पसरवत असते अंगभर. त्याच्यामुळे काय होतं की तिच्या अंगावरती कुठलेही जंतू बसत नाहीत. आता कोविडमध्ये जसं आपण सोशल डिस्टन्सिंग पाळलं राईट, तर हे सगळं मुंग्यांना खूप आपल्याही आधी खूप वर्षांपासून माहिती आहे. म्हणजे मुंग्या काय करतात की त्यांच्या वारुळामध्ये जर का कोणी आजारी मुंगी असेल तर एक तर ती आजारी मुंगी स्वतः लांब बसते बाकीच्या मुंग्यांपासून. ती जोपर्यंत बरी होत नाही किंवा तिचं इन्फेक्शन जात नाही तोपर्यंत ती मिक्सअप होत नाही बाकीच्या मुंग्यांमध्ये. आणि मुंग्यांच्या सोसायटीमध्ये अशा आजारी मुंग्यांची काळजी घेण्यासाठी स्पेशलाइज नर्स मुंग्या असतात. या ज्या नर्स मुंग्या असतात तर त्यांना माहिती असतं की कुठलं इन्फेक्शन आलं की कुठल्या टाईपचं अँटीबायोटिक वापरायचं, किंवा एखादं नवीन इन्फेक्शन असेल तर त्याच्यापासनं जास्तीत जास्त स्वतःचा बचाव करूनही त्या इन्फेक्शनला कमीत कमी वेळात कॉलनीमधनं बाहेर कसं काढायचं हे सुद्धा त्या असंख्य मार्गाने करत असतात. आणि मेधाताई, प्रत्येक वेळेला मुंग्यांचे एवढे सगळे फायदे आपल्याला होतात म्हणूनच त्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे असं काही नाही. कारण जेव्हा तुम्ही मुंग्यांचा अभ्यास करता तर तेव्हा तुम्हाला एक प्रकारे एक प्रकारचं ज्ञान मिळत असतं. म्हणजे आपण फक्त माणसंच नाही आहोत पृथ्वीवरती, आपल्याबरोबर मुंग्यांसारखे असंख्य जीव आपल्या आसपास राहत आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची समाजव्यवस्था कशी आहे किंवा त्यांचे स्वभाव कसे आहेत, ते एकमेकांशी कसं वागतात, त्यांच्यासमोर जी काही आव्हानं असतात निसर्गातली त्याच्यावरती मात करून ते पुढे कसे जातात, हे जर का आपण सगळं म्हणजे अभ्यासत राहिलो तर त्याच्यामधनं आज आपल्याला पण शिकता येण्यासारखं खूप आहे. आणि हे एक प्रकारचं प्रोडक्शन ऑफ नॉलेज आहे असं मला वाटतं की ज्याच्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भर पडत राहणार आहे. तर निव्वळ अशा आनंदासाठी सुद्धा मुंग्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे असं मला वाटतं. आता माझ्या लक्षात येते की इतके वर्ष तू मन लावून मुंग्यांचा अभ्यास का करतेस. पण मला एक सांग नूतन की असं तुझ्या पद्धतीने मुंग्यांचा किंवा इतर कुठल्याही सूक्ष्म कीटकाचा वगैरे अभ्यास करायचा असेल तर काय कोणाला करता येतो तो अभ्यास, म्हणजे काय क्वालिफिकेशन असावं लागतं? मुंग्यांचा अभ्यास करणं तसं खूप सोपं आहे, कोणालाही करता येईल तो. फक्त तुमच्यामध्ये आवड पाहिजे थोडीफार किंवा कुतूहल पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला खूप साध्या साध्या गोष्टींचा अभ्यास करता येईल. नॉट नेसेसरीली की तुम्ही एखाद्या लॅबमध्ये बसून मायक्रोस्कोप घेऊन व्हाईट कोट घालून आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट घेऊनच मुंग्यांवरती एक्सपेरिमेंट्स केले पाहिजेत असं काही नाही आहे. तुम्ही सिंपल एक भिंग जरी तुम्हाला साधं जे आहे तर ते भिंग घेऊन जरी तुम्ही गेलात मुंग्यांच्या वारुळापाशी, तिथे बसलात, असंख्य वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता की या वारुळातनं बाहेर येणाऱ्या मुंग्यांचा रंग कसा आहे, किंवा सगळ्या मुंग्या एकसारख्या दिसणाऱ्या आहेत की त्या वेगवेगळ्या दिसणाऱ्या आहेत, त्याच्यामध्ये सैनिक मुंग्या वेगळ्या ओळखता येत आहेत का, किंवा या मुंग्या स्वभावाने कशा आहेत, म्हणजे त्या एकदम आक्रमक मुंग्या आहेत का दुसऱ्या कॉलनीबरोबर मिळून मिसळून वागणाऱ्या मुंग्या आहेत, त्या काय प्रकारचं खाणं गोळा करून घेऊन येत आहेत, त्याच्यानंतर त्या एकट्या जाऊन खाणा गोळा करतायत का ग्रुपने जाऊन खाणा गोळा करतायत, असे जर का प्रश्न लिहून काढायला गेले तर ते लिस्ट खूप मोठे होत जाईल. आता हे असे प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी काही तुम्हाला स्पेशल ट्रेनिंग लागत नाही. तुम्हाला फक्त ती नजर पाहिजे आणि तुम्ही व्यवस्थित जर का निरीक्षण लिहून काढली तर तुम्हाला स्वतःला सुद्धा मुंग्यांचा अभ्यास खूप छान करता येईल. काही स्पेसिफिक गोष्ट असतील म्हणजे काही विचारण्याच्या की तुम्हाला कळत नाहीत की या मुंग्या अशा का वागतायत, काही खर्च लागत नाही अशा प्रकारच्या अभ्यासाला, कोणीही करू शकतं हा अभ्यास. काय ना नूतन, एक अनुभव असा आलाय की समजा आता आपल्याकडे पाव वगैरे सांडलाय तर येतात मुंग्या, येतात, पण जर गोडाचं काही सांडलं असेल ना तर भस्कन मुंग्या येतात. तर गोडाकडे त्या एवढ्या अट्रॅक्ट कशा होतात, म्हणजे तिथे गोड पडलेला आहे आणि आता आपण धावत सुटायला हवं, हा संदेश त्यांच्यापर्यंत कसा जातो? तर इथे काय होतं की जेव्हा कुठलाही गोड पदार्थ पडलेला असतो तर तेव्हा आपण बघतो की एकदम मुंगी आली आणि ते घेऊन गेली. तर या ज्या कामकरी मुंग्या असतात ना तर त्यांना त्या सतत बाहेर हिंडत असतात अन्नाच्या शोधार्थ, त्याच्यामुळे त्यांची एनर्जी रिक्वायरमेंट खूप जास्त असते. अशा वेळेला गोड पदार्थातनं त्यांना इन्स्टंट कार्बोहायड्रेट्स मिळतात म्हणून त्या गोड पदार्थ खायला येतात. आणि जर का आपण बाकीचं सॉलिड फूड बघितलं म्हणजे कुठे काही ब्रेडचे तुकडे पडलेत किंवा काही अन्नपदार्थांचे कण पडले त्यासुद्धा ते नेतात. पण ह्याच्यात एक गोष्ट आपण अशी लक्षात ठेवायची की या ज्या मुंग्या आपण बाहेर बघतो की अन्नाचे कण घेऊन जाणाऱ्या असतात तर ते स्वतःसाठी नेत नसतात, कारण या मुंग्यांच्या जबड्याची रचना अशी असते की त्या सॉलिड फूड घेऊ शकत नाही, त्या फक्त लिक्विड फूड घेऊ शकतात. म्हणून एखादं जर का गोड पदार्थ किंवा साखरेचं पाणी वगैरे असं पडलं असेल तर त्या पटकन येतात त्याला.
पण जर का एखादा ब्रेडचा तुकडा किंवा असं सॉलिड काय अन्न पडलेलं असेल तर त्या वारुळात घेऊन जातात आणि त्यांच्या पिल्लांना खायला घालतात. त्याच्यामुळे कुठल्याही मुंग्या सॉलिड फूड पचवू शकत नाहीत. त्या फक्त पानांचा रस किंवा मध किंवा जो झाडातनं मिळणारा गोड द्राव असतो त्याच्यावरतीच बहुतेक सगळ्या प्रौढ मुंग्या गुजराण करत असतात. म्हणजे गोडाला रस जास्त आहे म्हणून ते येतात आणि ते स्वतः पितात, कारण त्यांना एनर्जीची गरज असते आणि त्याच्यातनं त्यांना पटकन कार्बोहायड्रेट्स मिळत असतात आणि म्हणून त्या येतात. आणि एक सांगू का की एखादा अन्नपदार्थ जेव्हा पडलेला असतो ना तेव्हा या मुंग्यांना पटकन वास येतो त्याचा. मुंग्यांच्या जगामध्ये त्यांचं जे सगळं कम्युनिकेशन असतं तर ते कम्प्लिटली केमिकल्सवरती चालतं. मुंग्यांच्या शरीरावरती पण वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक गंध असतात किंवा केमिकल्स असतात ज्याद्वारे त्या एकमेकांना असंख्य गोष्टी सांगू शकतात. म्हणजे इनफॅक्ट मुंग्या वेगवेगळ्या पद्धतीने जे बोलत असतात तर असे 20 वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले. हे केमिकल्स आणि सगळी त्यांची लँग्वेज केमिकल ओरिएंटेड असते. त्याच्यामुळे जेव्हा एखादं खाणं पडलेलं असतं तर तेव्हा मुंग्यांना त्याचा वास लागतो किंवा त्यांच्या डोक्यावरती ज्या स्पर्शिका असतात तर त्या स्पर्शिकांनी टच करून सुद्धा त्यांना कळतं की ती खाण्याची वस्तू आहे. आणि मुंग्या जर का खूप मोठा खाण्याचा साठा असेल आणि तो एका मुंगीला घेऊन जाणं शक्य नसेल तर ती मुंगी आपल्या शरीरातनं काही गंधकण सोडते ज्याला आम्ही फेरोमोन्स म्हणतो, रासायनिक गंधकण, ज्याद्वारे ती बाकीच्या मुंग्यांना सांगत असते की तुम्ही इथे पटकन या, इथे खाण्याचा साठा आहे, दुसऱ्या कोणीतरी येऊन तो घेऊन जाण्याच्या आपण घेऊन जाऊ. आणि अशा पद्धतीने असंख्य वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या वारुळाला कम्युनिकेट केल्या जातात. असं त्या मुंग्यांनी इतर मुंग्यांना संदेश पाठवल्यावर त्या सगळ्या मुंग्या येतात. मगाशी तू बोलताना म्हणालीस की त्या शिस्तबद्ध एका पाठोपाठ एक चालत असतात पण त्या सैरावैरा धावत पण असतात आणि त्या वस्तू मिळवण्यासाठी त्या बऱ्याच चालतात. पण मग त्या परत आपल्या घरी कशा जातात, म्हणजे हे कसं त्यांना कळतं की आपण इथे आलो तिथे गेलं पाहिजे? इथे पण हे फेरोमोन किंवा रासायनिक गंधकणच त्यांच्या मदतीला येतात. जेव्हा एखादी मुंगी अन्नाच्या शोधात आपल्या घरातनं दुसरीकडे जात असते तेव्हा ती तिच्या शरीरातनं हे फेरोमोन ट्रेल्स जमिनीवरती सोडत जाते आणि हेच शोधत ट्रेल शोधत ती आपल्या घराकडे परत येऊ शकते त्यांचा वास घेत. एवढंच नाही तर मुंग्या आसपासचे लँडमार्क्स पण लक्षात ठेवत असतात की महत्त्वाच्या खाणाखुणा त्यांच्या वारुळाकडे परत येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कधी कधी मुंग्या सूर्याची आकाशातलं स्थान काय, सूर्याचं स्थान काय ते सुद्धा लक्षात ठेवतात. अशा असंख्य गोष्टी वापरून त्यांना आपल्या घराकडे परत येण्याचा मार्ग कळत असतो. पण एवढासा चिमुकला जीवतो हा. आता मला तर कधी कधी वाटतं की एका साखरेचा कण सुद्धा त्या चिमुकल्या जीवाने उचलायचं म्हणजे तिला ते वजन नाही का होत एवढं वाहून न्यायला? साखरेचा कण ही तर फार छोटी गोष्ट झाली. मुंग्यांची शरीर रचना अशी असते की त्या आपल्या वजनाच्या कित्येक पट वजन उचलू शकतात. आता मुंग्यांचा साईज जरी अतिशय छोटा दिसत असला आपल्याला तरी त्यांच्यामध्ये मसल्स खूप असतात. तर त्याच्यामुळे त्या खूप मोठमोठ्या त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या गोष्टी उचलू शकतात. दुसरं म्हणजे त्यांच्या मसल्सची अरेंजमेंट अशी असते की त्यांच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ असते वजनदार गोष्टी घेण्याची. त्यांचे जे जबडे असतात तर ते अतिशय मजबूत असतात, त्याच्यामुळे त्या जबड्यांनी गोष्टी उचलू शकतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांचं जे शरीर असतं तर ते जर का तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं तर त्याच्यावर असं खडबडीत स्ट्रक्चर असतं ते. तर ते जे शरीर असतं म्हणजे त्याच्या शरीरावरचा जो पॅटर्न असतो तर तो पॅटर्न पण जेव्हा ते वजन उचलून घेतात तर तेव्हा तो पॅटर्न ते वजनाचं म्हणजे वेट डिस्ट्रीब्यूट करण्याला मदत करतो. अशा असंख्य गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्यांचे पाय अतिशय स्ट्रॉंग असतात आणि प्रत्येक वेळेला एकच मुंगी खूप पटीने वजन उचलते असं नाही, त्यांचं संघटित पण काम असतं. म्हणजे तिच्या मदतीला अजून बाकीच्या मुंग्या येतात आणि त्या व्यवस्थित त्यांनी जी वस्तू पकडली आहे त्याचा अँगल ॲडजस्ट करतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी वापरून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वजनदार गोष्टी पण वाहून नेऊ शकतात. बुद्धिमान जीव आहे एकदम. मग नूतन, तू तुझा मुंग्यांवरचा अभ्यास असाच पुढे सुरू ठेवणार आहेस काय? मुंग्यांवरचं म्हणजे किंवा त्यांचा अभ्यास जो आहे किंवा माझा मुंग्यांमध्ये जो इंटरेस्ट आहे तो तर कधीच कमी होणार नाही. पण मुंग्यांवरच्या या अभ्यासानंतर माझ्या डोक्यात नंतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे किडे यायला लागले आणि मी ॲक्च्युली आता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या किड्यांवरती काम करते. मागच्या वर्षी मी डॉक्टर राहुल मराठे यांच्याबरोबर मित्रकिडा फाउंडेशन फॉर इन्सेक्ट रिसर्च अँड कॉन्झर्वेशन अशी आमची स्वतःचं एक फाउंडेशन सुरू केलं
ज्याच्यामध्ये आम्ही दोघं मिळून म्हणजे लोकांच्या मनात जी किड्यांबद्दलची म्हणजे भीती असते तर ती घालवण्याचं काम करतो. मग ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या किड्यांचा अभ्यास तर करतोच, पण ही माहिती, शास्त्रीय माहिती किड्यांबद्दलची अतिशय सोप्या आणि चांगल्या रीतीने जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मग ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिक लेक्चर्स देतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किड्यांची माहिती इंटरेस्टिंग पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, किंवा शास्त्रीय जगतामध्ये जे एक्सपेरिमेंट्स चालतात तर ते त्याची जी म्हणजे फाइंडिंग्स असतात तर ती सोप्या भाषेत लोकांपर्यंत कशी पोहोचवता येतील त्याच्याबद्दल काम करतो. एस्पेशली मुलांमध्ये किड्यांबद्दल प्रेम वाढावं किंवा मुलांनी जास्तीत जास्त किड्यांचा अभ्यास करावा ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता हे सगळं का, तर आज बघायला गेलं तर पृथ्वीवरती 70% जर का तुम्ही म्हणजे जेवढे सगळे प्राणी आहेत त्याच्यापैकी 70% कीटक आहेत. आणि एवढं असूनही आपल्याला पहिल्या मनात विचार काय असतो की किडा दिसला की मारून टाक त्याला. तर एवढं ज्या किड्यांचं प्रमाण आज आपल्या पृथ्वीवरती 70% आहे तर त्यांना वाचवण्याची आज किती गरज आहे आणि म्हणजे त्यांचं आपल्या निसर्गातलं स्थान काय हे लोकांना सांगण्याची जास्तीत जास्त गरज आहे. आणि हे करण्यासाठी आम्ही पब्लिक लेक्चर्स देतो किंवा आम्ही शिबिरं घेतो, निसर्ग शिबिरं, ज्याच्यामध्ये आम्ही किड्यांचं महत्त्व सांगतो, किंवा आम्ही वेगवेगळ्या म्हणजे मॅगझिन्समधनं किंवा न्यूजपेपर्समधनं लेख लिहितो. अशा असंख्य मार्गाने आम्ही आमचं हे जे म्हणजे इन्सेक्ट्सला ग्लॅमर देण्याचं किंवा इन्सेक्ट्सना पॉप्युलराईज करण्याचं काम आहे ते आम्ही करत असतो. नूतन, तुझं हे जे संशोधन आहे ना ते मला तर एका सामान्य जीवाचा असामान्य अभ्यास आहे असंच वाटतंय. एका चिमुकल्या प्राण्याचं केवढं भावविश्व हिने आपल्याला उलगडून दाखवलं. इतकी एवढी चिमुकली मुंगी, पण आपण नेहमी विसरतो की ह्याच मुंगीने इसाक नीतीत त्या बलाढ्य महाकाय हत्तीचा कान पोखरून त्याला बेचैन केलं होतं. आत्ताच नूतनने आपल्याला सांगितलं की मानवजात निर्माण होण्या अगोदर कित्येक कोटी वर्ष मुंगी तयार झाली, मुंगीचा जन्म झाला. ती मुंगी आज ही जीवसृष्टी टिकवून धरण्यासाठी मानवापेक्षाही जास्त मदत करते. ते म्हणतात ना, जे सतत काम करत असतात ना त्यांना नेहमी यश मिळतंच, जसं या मुंग्यांना ते मिळतंय आणि नूतन तुलाही मिळतंय. तू अशीच अनेक संशोधनं करत राहा आणि तुझ्याकडनं असं उत्तम काम खूप होऊ दे अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईकवर क्लिक करा, इतरांबरोबर तो शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात.